कॉमेडी एक्सप्रेस विदाउट तिकीट फुल टाइम पास या धमाल मैफिलीत तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. फ्रेंड्स, या परफॉर्मन्स मध्ये आम्ही तुम्हाला घेऊन जातोय एका बस स्टॉपवर. चला पाहूया तिकडे काय नाट्य घडतंय ते. हा परफॉर्मन्स आपल्या समोर घेऊन येत आहेत आजच्या भागातले आपले पाहुणे कलाकार राजन भिसे आणि किशोरी शहाणे वीज. बस क्रमांक 420 सचिन भांगरे चौक. आपली नाही ती बस. राजू राजू राजू. आपण कोण? मी दिशा. दिशा? दिशा नाही हो, तुमची दिशा चुकली आहे बहुतेक. मी जितेंद्र म्हस्के. काहीतरीच काय मस्करी करतोयस? तू जितेंद्र म्हस्के नाही, राजेंद्र उसकेस. उसके? उसके नाही हो, मी सांगतो ना तुम्हाला, मी म्हस्के. म्हस्के असं काय करतोस रे? एकतर तू घर सोडून गेल्यापासून माझ्या पोटात अन्नाचं कण नाहीये. मी कोणाचं घर सोडलंय? आपलं घर. आपलं? आपला काय संबंध? काय संबंध? जो ताडीचा ताडाशी, माडीचा माडाशी, केळ्याचा सालीशी, कलाकाराचा टाळीशी आणि डेली सोपचा मेलोड्रामाशी असतो तो. तितकाच घट्ट संबंध आहे आपला. अहो बाई, इथे दिवसा उजेडी कशाला बस स्टॉप वरती असा मेलोड्रामा करताय? अहो सगळे लोक बघतायत ना आपल्याकडे. काय अरे बघू देत ना. ज्याला देवादिकांच्या साक्षीने आपलं मानलं तर चार चौघात आपल्या मानाला काय कळू देत सगळ्यांना. काय की मी तुमची बायको आहे. काय? अहो गेले तासभर या बस स्टॉप वरती उभा आहे. हवी असलेली बस येत नाहीये. नको असलेली बायको कुठून आली? मला माहितीये तू माझ्यावर खूप चिडलाय कारण मी पोह्यामध्ये जास्त मीठ घातलं. पण चल ना घरी चल, मी तुझ्यासाठी ना नव्यानं टोपभर पोहे बनवेन. कसले पोहे? कांदे पोहे. अहो कांद्याचा नुसता वास आला ना तरी सुद्धा मला पोटात ढवळून. शी शी. काय रे असा आडमोठेपणा करतोयस? एक नंबरचा कांदा खाणार आहे तू. तुझ्यामुळे कांद्याचे भाव अधून मधून वाढतात असं मी गमतीनं म्हणायचे. विसरलास? अहो दिशाबाई, दिशाहीन बोलताय तुम्ही. अहो का गंमत करताय गरीबाची उगाच चौकात? एक स्त्री आपल्या घरातली भांडी आणि आपला नवरा ओळखण्यात कधीच चुकू शकत नाही. अहो बाई, कसला नवरा? कुणाचा नवरा? अहो मी कुणाचाही नवरा नाहीये. मुळात माझं लग्नच झालेलं नाहीये. असं काय करतोस? आठव ना आपल्या अफेअरचे दिवस. तू भरधाव वेगात बाईक चालत होतास. आणि बटण्याने शर्टला बिलगाव तसं मी तुला बिलगले होते. तुम्ही मला बिलगला होता? तेवढ्यात तू बाईक थांबवलीस कचकचून आणि हेल्मेट काढलंस. मी घाबरले. तुझा चेहरा रक्तबंबाळ झाला होता. पण तेवढ्यात मला कळलं की तू चुकून पान खाऊन हेल्मेटच्या आतमध्ये थुंकला होतास. सगळा चेहरा लाल झाला होता. अहो बाई, उभ्या आडव्या आयुष्यामध्ये मी कधीही बाईक चालवलेली नाहीये. रोज बसनी फिरतो मी. आणि पुस्तकाची पानं सोडून दुसऱ्या कुठल्याही पानाशी माझा सुतराम संबंध नाही. मला माफ करावं. राजू तू कसा विसरलास? आपल्या घरच्यांचा आपल्या लग्नाला विरोध होता म्हणून आपण पळून जाऊन लग्न केलं. काडी काडी जमून संसार उभा केला आणि त्यानंतर आपल्याला 2 गोंडस पोरही झाली. कधी?
अहो हे फार होत आता. हो ना, हार झालं म्हणून आपण 2 वर्ष थांबलो. बस इनफ. आता याच्या पुढे सहन करायची ताकद संपली आहे माझी. ओ बाई काय चाललंय? तुम्ही सरळ सरळ गळ्यात पडताय माझ्या. काय हवंय तुम्हाला? पैसे हवेत का? हा, त्यासाठी करताय का हा ड्रामा या बस स्टॉप वरती? हाच तो बस स्टॉप. 3 वर्षांपूर्वी इथंच बॉम्बस्फोट झाला. त्यात बरीच लोक गेली. त्यात माझा नवराही गेला. आय एम सॉरी मॅडम. मला सॉरी म्हणायला हवं. तुम्हाला माझ्यामुळे खूप त्रास झाला. या दिवशी मी अशीच भ्रमिष्ठासारखी वागते हो. मला एक्सेप्ट करायला हवं की माझा राजू पुन्हा कधीच परत येणार नाहीये. आजच्या दिवशी लोक मेणबत्त्या पेटवतात, पण माझ्या घरचा दिवा तर कायमचाच विझलाय. सॉरी सॉरी. वाव, व्हॉट अ परफॉर्मन्स किशोरीताई. खूप मस्त. राजन सर मस्त, मजा आली. खूप टची होता आणि इमोशनली होता. किशोरीताईंसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. प्लीज टेक युअर सीट्स. फ्रेंड्स, मला वाटतं हसून हसून तुम्ही थोडे थकले आहात. तेव्हा घेऊया एक छोटासा ब्रेक. पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा कॉमेडी एक्सप्रेस. विदाउट तिकीट, फुल टाइम पास. हात पकडते आणि गाडी चढते आणि मग मुंजा हा बघा करपलेला शाहरुख. मला ना एक चांगली कविता सुचली होती, पण तुमच्या शिट्टीमुळे ना, म्हणजे लायसन्स नसलेला माणूस कसा ट्रॅफिक वाला बघून मागच्या मागे निघून जातो, तशी ती कविता मागच्या मागे निघून गेली.